फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत आपण गेले कित्येक आठवडे दर गुरुवारी कर्माचा सिद्धांत व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रोते म्हणून किंवा एक जाणकार म्हणून आता तुम्ही हळूहळू सर्वजण परिपक्व होत चाललेले आहात. कारण कर्माचा सिद्धांत म्हटलं तर थोडीशी गहन असलेली ही गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. श्रवण ध्यान तुम्ही उत्तम प्रकारे करत आहात. खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना छान छान स्वामींच्या सद्गुरूंच्या अनुभूती येत आहेत. फार बरं वाटतंय. कर्माच्या सिद्धांतात ब्रह्मांडाचा जो रचयिता आहे साक्षात विष्णू, विष्णूने अनेक अवतार घेतले. त्यात प्रभू रामचंद्रांचा त्यांचा अवतार हा आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय. मर्यादा पुरुषोत्तम राम. तर कर्माचा सिद्धांत समजून घेताना विष्णूचे अनेक अवतार आपण इथे अभ्यासतो आहोत. त्यात प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे विष्णूचे मुख्य अवतार आपण म्हणू शकतो. तसं पाहिलं तर प्रत्येक अवतार विष्णूचा महत्वाचा आहे, पण त्यात आपल्या जिव्हाळ्याचा म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम आणि सर्वांना आवडणारा आपला कृष्ण. तर गेल्या गुरुवारी आपण ज्या गोष्टी समजून घेतल्या त्यात महत्वाचा भाग शेवटी आपण प्रभू रामचंद्रांच्या बद्दल, तर प्रारब्धाचा सिद्धांत त्यांनाही कसा लागू झाला. तर ज्या दिवशी सकाळी ते म्हणतात, प्रभू रामचंद्र म्हणतात, मी चक्रवर्ती राजा बनून सिंहासनावर बसणार होतो, त्याच दिवशी सकाळी मला सर्व कायद्याचा मान राखून जटाधारी तपस्व्याच्या वेशात वनवासात जावे लागले. आता आपण पूर्वी पाहिलेच आहे की प्रभू श्रीराम आपल्या पित्याचा, त्यांच्या म्हणजे पित्याच्या प्रारब्धानुसार घडणारा मृत्यू जो आहे तो पुढे ढकलू शकले नाहीत. साक्षात प्रभू रामचंद्र विष्णू अवतार असून मी का असा उल्लेख केला की विष्णू अवतार प्रभू रामचंद्र, तर साक्षात ब्रह्मांड रचयिता जेव्हा देहधारी पुरुष यतिपुरुष म्हणून जेव्हा पृथ्वी तलावर जन्म घेतात तेव्हा त्यांना सुद्धा हा कर्माचा सिद्धांत किंवा प्रारब्ध भोग हे लागू पडतात आणि ते भोगावेच लागतात. इथे त्यांचे पिता त्यांच्या प्रारब्धानुसार घडणारा त्यांचा मृत्यू प्रभू रामचंद्र काही पुढे ढकलू शकले नाहीत. श्रवण हत्या झाली होती, त्या श्रवण बाळाची हत्या झाली होती. तर त्या श्रवण हत्येमुळे त्यांच्या पित्याने दिलेल्या शापानुसार, कोणाच्या? श्रवण बाळाच्या पित्याने शाप दिला होता दशरथ राजाला. तर त्या दशरथ राजाला आपल्या प्रारब्धाला सामोरे जावे लागलेच. आपल्या चरण स्पर्शाने शिळेची अहिल्या करून तिला जीवदान देणारे प्रभू रामचंद्र आपल्या पित्याला जीवदान देऊ शकले नाहीत किंवा त्यांचा मृत्यू पुढे ढकलू शकले नाहीत. अहिल्यानेही तिला मिळालेल्या शापानुसार आपले प्रारब्ध भोगून संपवले होते. अहिल्या सुद्धा शिळा बनून राहिली होती, ते प्रारब्ध होतं ते तिने भोगून संपवलं होतं. म्हणूनच तिचा उद्धार करण्यास
राम निमित्त मात्र झाले. प्रभू रामचंद्र हे निमित्त झाले. आपल्या आयुष्यात सुद्धा असे अनेक लोक येतात, आपल्याला भेटतात. आपल्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव आपण त्यांच्यापासून घेतो. आपले प्रारब्ध भोग आहेत, ते भोग भोगण्यासाठी यांची जणू रचना केलेली असते. इथे सुद्धा तसंच आहे. गीतेत भगवंतांनी ही एक गोष्ट स्पष्ट केली आहे. भगवंत काय सांगतायत बघा, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजते प्रभुः नम कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते नाहत्ते कस्य चित्पात्पम न चैव सकृतम सुकृतम विभुम अज्ञानेनावृतम ज्ञानम तेची सुह्यंती जंतवः. प्रभू रामचंद्र जे आहेत ते खुद्द परमेश्वराचे अवतार आहेत. तर खुद्द परमेश्वर प्रभू भूतमात्रांचे कर्तृत्व, त्यांची कर्मे, प्रत्येक भूतमात्रांचं एक कर्तृत्व आहे आणि त्यांची कर्म आहेत. त्या कर्मांची मिळणारी जी फळ आहेत याचा रचयिता नसतो. प्रत्येक जण प्रत्येकाचं स्वतःचं कर्म करून ठेवतो. त्यात असं म्हटलं गेलंय की खुद्द परमेश्वर भूतमात्रांचे कर्तृत्व, त्यांची कर्मे, त्या कर्मांची मिळणारी फळे यांचा रचयिता नसतो. मग काय, हे सर्व स्वभावता प्रकृतीच्या कायद्याप्रमाणे, ही प्रकृती निर्माण मात्र केली आहे त्याच भगवंताने, पण त्या प्रकृतीच्या कायद्याप्रमाणे म्हणजे कर्मसिद्धांताप्रमाणे घडत असते. सर्वव्यापी परमात्मा कोणाचंही पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाही. कोणाचं पाप असो, कोणाचं पुण्य असो, परमात्मा स्वतः ते ग्रहण करत नाही. मायेमुळे ज्ञान आवृत्त म्हणजे झाकलेले असल्यामुळे सर्व जीव मोहित झालेले असतात. आता प्रत्येकाला एक माया आहे. त्या मायेने हे जे ज्ञान आहे ते आवृत्त झाले, म्हणजे काय, झाकले गेले आहे, त्याला आवरण आलंय. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण जे पापकर्म करतो, पुण्यकर्म करतो, हे सर्वव्यापी परमात्मा आहे, तो ग्रहण करतो. पण तसं नसून आपण मायेमुळे झाकलेले आहोत. आपली बुद्धी, ज्ञान जे आहे ते काही अंशी आवृत्त झालेले आहे. तर ते आवृत्त असल्यामुळे, झाकले गेल्यामुळे आपण सर्व जीव मोहित झालेलो आहोत. मोहिनी आपल्याला पडलेली आहे. आपण मोहाच्या मागे धावत आहोत. आपल्याला वाटतं ही सगळी कर्म वगैरे जी आहेत ही प्रकृतीच्या कायद्याप्रमाणे न चालता तो भगवान जो आहे, खुद्द परमेश्वर, जो भूतमात्रांचं कर्तृत्व, त्यांची कर्मे आणि त्या कर्मांची मिळणारी फळं याचा रचयिता आहे आणि तोच सगळं करतोय असं आपण गृहीत धरून चालतो. पण तसं नसतं. कर्ता करविता परमेश्वर आहे आपण म्हणतो. आपली ही सवय झालेली आहे की कर्ता करविता परमेश्वर आहे. कर्ता करविता परमेश्वर असला तरी आपण जी कर्म करून ठेवलेली आहेत, जे संचितात जमा आहेत आणि जे प्रारब्धानुसार आपल्याला भोगायला लागतायत, आणि आता क्रियामान म्हणून आपण वर्तमान काळात जे करत आहोत ही कर्म, ते कर्म कायद्यानुसार म्हणजे कर्माच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला भोगावी लागतात. तर त्यातलं पाप असो किंवा पुण्य असो, कोणाचं हे पाप पुण्य सर्वव्यापी परमात्मा ग्रहण करीत नाही. मायेमुळे आपण आवृत्त झालेलो आहोत, झाकलेलो आहोत. त्यामुळे आपण सारे जे जीव आहोत, जीवात्मे आहोत, ते मोहित झालेले आहोत. डाव्या बाजूने वाहने हाकण्याचा कायदा आपल्या भारतात किंवा भारतातल्या काही देशांमध्ये, आपण जेव्हा रस्त्यावरून चालत असतो ते वाहन आपल्या डाव्या बाजूनेच चालतात, रस्त्याच्या डाव्या बाजूने. रस्त्याचे दोन भाग असतील तर डाव्या बाजूने वाहन हाकणे हे एक कायदा आहे. मोठा सरकारी अंमलदारी सुद्धा ती कायदा तो तोडू शकत नाही. तो उलट्या दिशेने जर गाडी हाकायला लागला तर ऍक्सिडेंट होऊ शकतील किंवा त्याला रोखण्यात येईल किंवा त्याला दंड सुद्धा होऊ शकतो आपल्या मानव निर्मित कायद्यामुळे. आणि त्याने तर्क केलेच तर साधा पोलीसही त्याला तसे करण्यापासून अडवू शकतो. तसं जर करण्याचा अंमलदाराने प्रयत्न केला, उलट्या बाजूने वाहन हाकण्याचा कायदा मोडला,
म्हणजे वाहने डाव्या बाजूने हाकण्याचा जो कायदा आहे तो मोडला आणि उलट्या दिशेने जर त्याने वाहन हाकायचं उलट्या डाव्या बाजूच्या याने हाकण्यापेक्षा उजव्या दिशेने तर उलट्या दिशेने जर तो जाऊ लागला तर साधा पोलीस सुद्धा त्याला अडवू शकतो. भगवंतांनी निर्माण केलेला कर्मसिद्धांताचा कायदा स्वतः भगवंतही तोडू शकत नाही. इतका कडक आहे कर्मसिद्धांताचा कायदा. भगवंतांनी निर्माण केलेला कर्मसिद्धांताचा कायदा स्वतः भगवंतही तोडू शकत नाही. केलेल्या कर्मांची फळे देणारा तो केवळ कर्मफलदाता आहे. आपण गेल्या गुरुवारी हे पाहिलंय की कर्मफलदाता कसा आहे, तर आपण केलेले जी कर्माची फळ आहेत त्याचे फळ देणारा तो आहे. तर भगवंतापाशी आपण काय मागायचं, तर भगवंतापाशी आपण काय मागावे हेच खरोखर आपल्याला समजत नाही. जे मागायचं ते आपण मागत नाही आणि जे नाही मागायचं ते आपण मागून बसतो. पण आपण जे सद्गुरूंची भक्ती करतो किंवा आपण स्वामींची भक्ती करतो, तर बहुतांशी असं म्हटलं जातं, मीही नेहमी हेच सांगतो प्रत्येकाला, की आपण काही मागण्यापेक्षा भगवंताला सांगणं करणं, स्वामींना सांगणं करणं, जे आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला भोगायचंय ते आम्हाला भोगू देत, आम्हाला तुमच्या चरणापाशी लीन करून घ्या. आपण मागतो, प्रत्येक गोष्ट आपण अपेक्षा करतो, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्याला मिळायचं असेल, आपल्याला स्वामी ते देत नाहीत जे आपण मागतो. स्वामी जे देतात ते नंतर आपल्याला कळतं की आपल्याला हे क्रमपात्र प्राप्त होतं भोगणं, आणि त्याप्रमाणे आपल्याला सर्व काही सद्गुरू स्वामी किंवा भगवंत देत असतात. तर ते कर्मफलदाता आहेत. भगवंतापाशी आपण काय मागावे हेच खरोखर आपल्याला समजत नाही. भगवंताला आपण सांगतो की मी पाप कर्म केलेली आहे, परंतु त्यामुळे जे दुःख व्हावे ते भोगण्याची माझी तयारी नाही, तरी ते दुःख मला भोगायला लागणार नाही असे कर, उलट माझे जीवन सुखी कर. असं जर आपण स्वामींकडे मागितलं तर स्वामी असं काहीही करत नाहीत. किंवा आपण आपल्या ग्रहांनी, मी गेल्याच गुरुवारी आपण हा विषय घेतला होता आणि सांगितलं होतं की ग्रह नक्षत्र तारे, हे ग्रह नक्षत्र तारे म्हणजे काय, तर आपण ग्रह म्हणा किंवा नक्षत्र म्हणा किंवा तारे म्हणा, मी ग्रहांवर उहापोह केला, ग्रहांबद्दल सांगितलं. ग्रह नक्षत्र तारे त्यातच समाविष्ट करून घेतले जातात, म्हणून ढोबळमानाने सांगितलं. मी पूर्ण डिटेलमध्ये मी कुठची गोष्ट शिकवली नाही. तर ते ग्रह नक्षत्र तारे सुद्धा आपल्या कर्मच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला सुख किंवा दुःख देत असतात. मग मी गेल्या गुरुवारी सांगितल्याप्रमाणे आपल्याला महादशा किंवा अंतर्दशा असतात, त्याप्रमाणे सगळे आपण भोगत असतो. तर कुठच्याही ग्रहाला स्वामी सांगणार नाहीत की हा माझा भक्त आहे, याला त्रास देऊ नकोस. उलट पक्षी ते असं सांगतील की हा माझा भक्त आहे, हा माझा निस्सिम भक्त आहे, याला जे त्रास द्यायचे असेल, ह्याच्या भोगानुसार जे जे ह्याला भोगायला लावायचं असेल ते त्रास, ते भोग, त्या समस्या, त्याच्या संकट त्याच्या आयुष्यात तू टाक, ते सहन करण्याची शक्ती मी देईन त्या जातकाला, त्या माझ्या भक्ताला. तर हे जे आपण असं मागतो बहुतांशी की मला जे दुःख भोगावे लागणार ते भोगण्याची माझी तयारी नाही, तरी दुःख मला भोगायला लागणार नाही असे कर, उलट पक्षी माझं जीवन सुखी कर. पण अशी गैरवाजवी मागणी देव कशी स्वीकारणार? देव कधीही अशी गैरवाजवी मागणी स्वीकारणारच नाही. प्रारब्ध भोगण्यात भगवंताची शिफारस अथवा वशिला कसा चालणार? वर आपण पाहिल्याप्रमाणे प्रारब्धाने फळ देण्याबाबतीत भगवंताचे हातही बांधलेले असतात आणि आहेत. आपण भगवंताची शिफारस तिकडे चालणारच नाही. आपल्याला जे भोगायचं आहे प्रारब्ध ते भोगायलाच लागणार, त्यात भगवंताची शिफारस वशिला चालत नाही. तो फक्त कर्मफलदाता आहे. जगात जे महान भक्त होऊन गेले त्यांनी प्रारब्धानुसार आलेल्या भोगांचा आनंदाने स्वीकार केला, म्हणून जगाच्या दृष्टीने भक्ताचे संतांचे जीवन दुःखी झालेले आपल्या पाहण्यात आले. बहुतांशी जितके संत होऊन गेले, भक्त होऊन गेले,
जे नावलौकिक आहेत ज्यांचा आणि ज्यांचे चरित्र आज आपण वाचतो, त्यांच्या आयुष्यात आपण पाहिलं असेल की त्यांचे जीवन जे आहे ते दुःखी झालेले आपण पाहिलेले आहे. वास्तविक त्यांनी आपला प्रारब्ध भोग भोगून संपवल्यामुळे अग्नीत जळून शुद्ध होणाऱ्या सोन्याप्रमाणे ते देखील शुद्ध आणि निर्मळ झाले. संपूर्ण भोग भोगल्यानंतर अग्नीत जळून शुद्ध होणाऱ्या सोन्याप्रमाणे ते शुद्ध झाले, कारण त्यांनी आपले सारे प्रारब्ध भोग भोगून संपवले. त्याच्यापासून ते पळून गेले नाहीत किंवा ते आपल्याला भोग भोगायला लागू नयेत असं त्या संतांनी भगवंताकडे अर्जव केला नाही, अशी मागणी अवाजवी मागितली नाही. कुंती माता श्रीकृष्णांची सख्खी आत्या असूनही तिने आपल्याजवळ विपदः संतु न शाश्वता, म्हणजे आमच्यावर नेहमी संकट यावोत अशी आपल्यासारख्यांच्या दृष्टीने विचित्र मागणी केलेली आहे. कुंती श्रीकृष्णाची सख्खी आत्या असूनही तिने काय केलं? श्रीकृष्णाजवळ काय मागणी केली? विपदः संतु न शाश्वता, म्हणजे काय तर आमच्यावर नेहमी संकट यावीत अशी आपल्यासारख्यांच्या दृष्टीने तिने विचित्र मागणी केली. वास्तविक कुंतीने भगवंताजवळ संकटे म्हणजे दुःख मागितली नाहीत, तर संकट समयी भगवंताचे सतत स्मरण राहावे म्हणून संकट रूपाने भगवंताचे सतत स्मरण मागून घेतले. किती छान मागणी केली आपल्यासाठी. आपल्याला भगवंताचं स्मरण सतत राहावं म्हणून तिने खरं तर दुःख संकट भगवंताकडे तिने मागितली नाही. तिने काय मागितलं तर संकट समयी भगवंताचंच आपण स्मरण करतो, मग संकट जितकी जास्त येतील तितकं स्मरण आपलं भगवंताचं जास्त होईल. आपल्याला भगवंताचं स्मरण राहावं म्हणून संकट रूपाने भगवंताचं सतत स्मरण तिनं मागून घेतलं. असे काही संत आहेत, असे काही भक्त आहेत की असे निकट भक्त निज भक्त जे आहेत त्यांची मागणी जर आपण व्यवस्थित अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की ती थोडी आपल्याला लौकिक दृष्टिकोनातून विचित्र वाटते, पण ती विचित्र नाही. ती खरोखर भगवंताच्या जवळ राहण्यासाठी असलेली एक युक्ती असू शकते. आपण अशी मागणी कधी करतो का की नरसिंह मेहत्याने माझ्या संसाराचा सत्यानाश हो अशी भगवंताकडे मागणी मागितली. जशी कुंतीने संकट मागून घेतली, म्हणजे संकट समयी भगवंताचं सतत स्मरण व्हावं म्हणून संकट रूपाने भगवंताचं सतत स्मरण व्हावं अशी त्याने इच्छा धरली. तसेच नरसिंह मेहतानी काय माझ्या संसाराचा सतत सत्यानाश हो असं भगवंतापाशी मागणं मागितलं. नरसिंह मेहता, मीराबाई, कुंती माता हे सर्व आपल्या दृष्टीने संसारात दुःखी झाले. आपल्या दृष्टीने जरी ते संसारात दुःखी झाले तरी ते दुःखी नाहीत. नरसिंह मेहताचा मुलगा मेला, मुलगी विधवा होऊन परतली, त्याची स्वतःची बायको मेली, त्यांना जातीबाहेर काढण्यात आलं. आता हे सगळं त्यांना सहन करावं लागलं. मग आपल्या दृष्टिकोनातून हे सगळे संकट, मुलाचं मरण, मुलगी विधवा होऊन घरी येणं, त्यांची पत्नीचं निधन होणं, हे आपल्या दृष्टिकोनातून काय आहे तर आपल्या दृष्टिकोनातून ही सगळे दुःखाची लक्षणं आहेत आणि त्या सर्व संत महंतांची आयुष्य दुःखी झाली असंच आपण गृहीत धरणार. मीराबाई आपल्या पतीपासून अलग झाली, तिला पतीने विषाचा पेला दिला. स्वामी रामकृष्ण परमहंसांना कर्करोगासारखा असाध्य रोग झाला, परंतु या किंवा दुसऱ्या कोणाही भक्ताने आपल्या भक्तीच्या बदल्यात भगवंताकडून कुठल्याही कृपादृष्टीची मागणी केली नाही. एवढे सगळे त्रास असून, एवढी दुःख संकट असून सुद्धा कोणीही आपल्या भक्तीच्या बदल्यात भगवंताकडून कृपादृष्टीची मागणी केली नाही. त्यांनी भक्तीचा व्यापारही केला नाही किंवा व्यापारी विनियोगाकरता त्यांनी कधीच भक्ती केली नाही. एक प्रकारचा व्यापार, देवाणघेवाण सामान्यपणे आपण करताना बघतो, पण या लोकांनी तसं कधी केलंच नाही. त्यांनी भक्तीचा व्यापारी विनियोग कधीच केला नाही. एकदा एका चक्रवर्ती राजाला एका भिकाऱ्याची दैन्यावस्था पाहून त्याची दया आली व तुला काय हवे ते माग, मी देतो असे त्याला म्हणाल. भिकाऱ्याने
राजाला प्रसन्न पाहून खूप विचार केला आणि म्हणाला, महाराज, माझी भीक मागण्याची झोळी फाटली आहे, त्यातून भिक्षा गळून पडते, तरी महाराजांनी कृपावंत होऊन मला कोरी करकरीत नवीन झोळी द्यावी. वास्तविक त्याने किती धन ऐश्वर्य मागितले असते तरी त्याला ते राजाने दिले असते. राजा प्रसन्न झालेला आहे. एका भिकाऱ्याला कळलं, तर त्या भिकाऱ्याची दैन्यावस्था पाहून त्याची दया येऊन, तुला काय हवे ते माग, मी देतो, असं राजा त्या भिकाऱ्याला म्हणाला. आता भिकाऱ्याने पाहिलं की राजा प्रसन्न झालेला आहे, तर त्याने त्यावेळेला मागितलं असतं तर धनधान्य भरपूर मिळालं असतं. पण त्या भिकाऱ्याने काय मागितलं तर, महाराज, माझी भीक मागण्याची झोळी ही फाटलेली आहे आणि त्यातून भिक्षा गळून पडते, तरी महाराजांनी कृपावंत होऊन मला कोरी करकरीत नवीन झोळी द्यावी. पहा, मागावं कसं, तर भगवंतापाशी आपण काय मागावं आणि कसं मागावं यात सुद्धा कौशल्य आहे. भीक मागणं हे प्रारब्धानुसार प्राप्त झालेलं आहे आणि ते त्याने ओळखलेलं आहे. तो खऱ्या अर्थाने भक्त आहे, एक साधक आहे. मागून भरपूर मिळालं असतं पण किती टिकलं असतं माहित नाही. पण भिक्षा मागणं म्हणजे नम्रतेचं लक्षण आहे. अहम भवती भिक्षांदेही. आपले गुरुदेव दत्तात्रयांनी घालून दिलेला पांडा आहे. स्वतः जोडी काखेत घालून भिक्षेला हे जातात प्रत्येकाच्या घरी. सर्व नवनाथांबद्दल, सर्व यती स्वरूपांबद्दल आपण हे जाणून घेतलं असेल. भिक्षा मागणे, तर हा जो भिक्षुक आहे हा भिकारी आहे. प्रारब्धानुसार त्याला भोग प्राप्त झालेले आहेत. तर त्याने राजाकडे काय मागितलं? एक चक्रवर्ती राजा आहे, त्या राजाला काही कमी नाहीये त्याच्याकडे, आणि त्याच्याकडे मागितलं असतं तर त्या भिकाऱ्याला भरपूर काही मिळालं असतं. पण त्यांनी काय मागितलं तर, माझी जी जोडी आहे ती फाटलेली आहे, त्यातून भिक्षा गळून पडते, आणि म्हणून मला नवी कोरी करकरीत झोळी द्यावी. भिकाऱ्याची अशी कोती मनोवृत्ती पाहून आपल्याला हसू येईल. ही कोती मनोवृत्ती, कारण भिकाऱ्याला दुसरं काय सुचणार, तो मागून मागून भिक्षेची झोळीच मागणार असं आपल्याला वाटेल. पण नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपणही त्या भिकाऱ्याहून किती किंचितही वेगळे नाही. आपण जेव्हा भगवंताजवळ 5-25 लाख रुपये, गाडी, बंगला, सुंदर स्त्री, संतती इत्यादी गोष्टी मागतो, तेव्हा त्या मागण्या त्या भिकाऱ्याच्या करकरीत नव्या झोळीपेक्षा वेगळ्या नसतात. एक प्रकारे मागता 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 भगवंताकडेही आपणही कधी भिकारी होऊन जातो हे आपल्याला कळत नाही. आपण नवीन कोरी अशा गोष्टी ज्या भौतिक स्वरूपाच्या गोष्टी आहेत, परमार्थातली कुठची गोष्ट आपण मागत नाही, साधनेतली कुठची गोष्ट आपण मागत नाही. आपल्याला याच गोष्टींचा जो अभ्यास असतो, एक प्रकारे आपणही त्या भिकाऱ्याप्रमाणे असतो. आपण त्याच्यापेक्षा काही वेगळे नाही. आपण भगवंताकडे त्या सगळ्या इहलोकात भौतिक स्वरूपी ज्या गोष्टी आहेत, प्रापंचिक गोष्टी, पारमार्थिक नाही, प्रापंचिक गोष्टी आपण मागतो आणि त्यातच अडकून पडतो. भिकाऱ्याची अशी ही कोती मनोवृत्ती पाहून आपल्याला हसू येईल, पण नीट विचार केला तर आपण त्या भिकाऱ्यापासून पेक्षा काही वेगळे नाहीत. तर तुकाराम महाराजांनी काय मागितलं? न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मला मुक्ती नको, मला धन नको, संपदा नको, मला काय हवं? मला सतत संत संग दे भगवंता. संत संग दिला म्हणजे काय? तर संत संगाने, सत्संगाने सत्वृत्ती, सत्सत विवेक बुद्धी जागृत होते. गुरु करणं, संतांच्या सहवासात राहणं, भगवत भक्तीत लीन होणं, हे कायम मागितलं तुकाराम महाराजांनी. मुक्ती सुद्धा नको. मुक्ती काय कामाची जर सत्संग नसेल. मुक्ती सुद्धा नको. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संत, मला दुसरं काहीच नको, संपत्ती नको, काही नको. आता कुंती माता, नरसी मेहता
किंवा तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे मागण्याची आपली कुवतच नाही. बघा काय म्हटलंय, आपली कुवतच नाही. मागण्याची कुवत असणं गरजेचं आहे. हे महान आहेत कुंती माता नरसिंह मेहता, ज्यांनी फक्त दुःख मागितले. परमात्म्याने न मागता आपल्याला नरदेह बहाल केलेलाच आहे. जे मोक्षाचे द्वार आहे, मोक्ष मिळण्यासाठी मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, नरदेह प्राप्त झालेला आहे. हे एक प्रकारे मोक्षाचं द्वार आहे. मोक्ष मिळण्यासाठी ज्या गोष्टी आपण करू शकतो, तर ते कसं, तर हे शरीर मिळालंय त्यामुळे. आणि या देहाचा कशा रीतीने उपयोग करावा आणि मोक्ष प्राप्ती कशी करून घ्यावी हे आपली शास्त्रे आणि संत आपल्याला सांगतच आहेत. पण आपण पामर जीव, आपला खरा स्वार्थ म्हणजे कल्याण समजतच नाही. म्हणून प्रारब्धातून पळवाट काढण्याच्या क्षुल्लक मागण्या आपण भगवंतापाशी करतो. प्रारब्धातून सुटण्याच्या पळवाटा आपण शोधत बसतो. त्यातल्या क्षुल्लक मागण्या आपण भगवंतापाशी करतो. त्यामुळे भगवंत आपल्यावर नाराज आहे खऱ्या अर्थाने. आपण खरोखर अभागी आहोत. म्हणूनच त्या भिकाऱ्याप्रमाणे आपण धन, पुत्र, घरदार अशा फालतू मागण्या करतो आणि सकाम कर्मे करून त्यात होणाऱ्या पुण्य संचयाद्वारे अशाश्वत अशी स्वर्ग प्राप्ती करू इच्छितो व पुनरुपी जननम पुनरुपी मरणम अशा फेऱ्या करीत राहतो. आपण पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण या फेऱ्या का करतो? तर आपल्याला खरोखर आपण अभागी आहोत. म्हणूनच त्या भिकाऱ्याप्रमाणे आपण काय करतो, धन, पुत्र, घरदार अशा फालतू मागण्या आपण भगवंताकडे करतो आणि अशी सकाम कर्म आपण करतो. सकाम म्हणजे काहीतरी कामना त्याच्यात अडकलेल्या असतात, अपेक्षा अडकलेल्या असतात. अशी सकाम कर्म करून त्यात होणाऱ्या, आपल्याला वाटतं त्यातून पुण्य संचय होईल आणि तो पुण्य संचयाद्वारे आपण अशाश्वत, ज्याची शाश्वती नाही अशा गोष्टी आपण मागतो आणि वर काय तर अशी स्वर्ग प्राप्ती आपण करू इच्छितो आणि पुन्हा जन्म पुन्हा मरण या फेऱ्यात आपण अडकून राहतो. आता हे संचित कर्म आहे. हे संचित कर्मातून सुटण्याची युक्ती म्हणजेच काय, तर ज्ञानयोग. ज्ञानयोग, ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे, ज्ञान होणं फार गरजेचं आहे. मग हे ज्ञान होण्यासाठी पुन्हा पुन्हा तेच सत्संग, संत संग, सद्गुरूंचा संग, तशा योग्य चांगल्या विचारांच्या लोकांबरोबर राहणं, त्यांचा संग करणं, त्यांच्या बरोबर सतत वावरणं. तर संचित कर्म जे आहेत, जे करून ठेवलेली आहेत, त्यातून सुटण्याची युक्ती काय, तर ज्ञानयोग. वर सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाद्वारे आपण आपली क्रियमाण कर्म नियंत्रित म्हणजे कंट्रोल करू शकतो. आपण आतापर्यंत हे शिकलेलो आहे की अशी कर्म करायची, कौशल्याने कर्म करायचे. तर अशा पद्धतीने कर्मयोगाद्वारे आपण आपली क्रियमाण कर्म जी आहेत ती आता आपण घडतायत आपल्या हातून करतो आहोत, ती कंट्रोल करू शकतो, नियंत्रित करू शकतो आणि भक्ती योगाद्वारे प्रारब्ध कर्म जे आहे ते भोगून त्यातून आपली सुटका करून घेऊ शकतो. परंतु संचित कर्म म्हणजे काय, जे कित्येक पूर्वजन्मातून साठलेलं संचित कर्म आहे, त्यातून माणसाने आपली सुटका कशी करून घ्यावी हा खरा गंभीर प्रश्न आहे. आता प्रारब्ध आहे ते भोगायलाच लागणार आहे, पण जे संचय झालेलं आहे संचित कर्म, तर ते संचित कर्म जे आहे, जे कित्येक पूर्वजन्मात साठवून ठेवलेलं आहे, त्यातून माणसाने आपली सुटका कशी करून घ्यावी, तर हा खरा गंभीर प्रश्न आपल्या समोर आहे. आता क्रियमाण कर्म करण्यात आपल्याला स्वातंत्र्य आहे, हे आपण आतापर्यंत शिकलोय. आपण जे आता करतोय कर्म ते क्रियमाण कर्म. ते आपल्याला काय करावं, काय नाही, कसं करावं, किती करावं याला स्वातंत्र्य आहे. ते स्वतंत्रपणे आपण करतो आणि ते नियंत्रित म्हणजे कंट्रोल करणं आपल्या हातात असतं आणि त्याने निश्चय केला तर तो ते अशा रीतीने करू शकतो की जे संचितात जमा न होता ज्या ज्या वेळी आपले फळ देऊन समाप्त होईल. आपल्या हातात आहे, कंट्रोल मध्ये आहे की अशा रीतीने सुद्धा आपण ते करू शकतो की ते संचितात जमा होऊन ज्या ज्या वेळी आपल्याला ते फळ देईल आणि तिथेच ते समाप्त होईल. अशा पद्धतीने क्रियमाण करण्याची आपल्याला मुभा आहे, आपल्याला स्वातंत्र्य आहे. प्रारब्ध कर्म
हे सुद्धा तुमच्या पुढे छाती काढून उभे असते. ते धैर्याने भोगून आपल्या जीवनामध्येच आपल्याला संपवता येते. छाती ठोकपणे आपल्याला हे जे प्रारब्ध आहे ते भोगून संपवण्याची तयारी केली पाहिजे. परंतु आपली संचित कर्म जी आहेत ती अजून परिपक्व न झाल्यामुळे फळ देण्यास तयार झालेली नसतात. संचितात जमा असलेली अनेक जन्मात या जन्मात आतापर्यंत केलेली जी कर्म आहेत ही कर्म संचय झालेला आहे त्यांचा आणि त्याचा संचित तयार झाले, तर ती अजून परिपक्व नाही झाली, ती तयार नाही झाली आहेत भोगण्यासाठी, फळ देण्यास तयार झालेली नाहीत, भोगण्यासाठी पुढे येऊन उभे राहिलेली नाहीत प्रारब्ध रूपाने. पण ती जुनी क्रियमान कर्मे असल्यामुळे केव्हा ना केव्हा भोगण्यास पुढे येऊन उभी टाकणारच आहेत. एकदा शब्द उच्चारला की तो परत घेता येत नाही. तोंडाबाहेर थुंकी टाकले की ती परत घेता येत नाही. बंदुकीतून सुटलेली गोळी व धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही. त्याप्रमाणेच जे पूर्वीचे क्रियमान संचितात जमा होऊन राहिले आहे ना आणि परिपक्व होऊन भोगण्यासाठी या जीवन काळात समोर उभे येऊन राहिलेले नाही, ते भोगण्यासाठी नवा जन्म घेणं अपरिहार्य आहे. घ्यावाच लागणार पुढचा जन्म. जे संचितात जमा झाले अजून परिपक्व होऊन प्रारब्ध भोगात येऊन आपल्याला आपण भोगण्यासाठी समोर येऊन उभं राहिलेलं नाही ती या जीवन काळात, त्याच्यासाठी नवीन जन्म घेणं अपरिहार्य आहे. अशी संचित कर्मे थोडी थोडकी नसल्याने आणखी एका जन्मात भोगून संपवता येतील अशी वस्तुस्थिती नाही. ही थोडी थोडकी नाहीयेत, अनेक जन्मात याचा संचय झालेला आहे, खूप आहेत. मग एका जन्मात ती भोगून संपणार नाहीत, आणखी एका जन्मात भोगून संपवता येतील अशी वस्तुस्थिती नाही. अनादी काळापासून अनेक जन्मात जमा झालेल्या संचित कर्माचे पर्वतप्राय साठे प्रत्येक जीवात्म्याच्या खाती जमा झालेले असतात आणि ते हळूहळू जसे परिपक्व होत जातील तसे भोगून संपवल्याशिवाय जीवात्म्याची सुटका नाही. आपण अनेक गेल्या भागांमधून हे व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. म्हणजे काय, तर जीवात्म्याला अनंत काळापर्यंत, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत, आपण अनादी कालापासून अनेक जन्म घेतलेत, त्या प्रत्येक जन्मात आपण संचित कर्माचे पर्वतप्राय साठे निर्माण केलेत. प्रत्येक जीवात्म्याच्या खाती ते जमा झालेले आहेत आणि हळूहळू परिपक्व होत जातील. तसे भोगून संपल्याशिवाय जीवात्म्याची सुटका नसते. म्हणजे जीवात्म्याला अनंत काळापर्यंत जन्म घेतच राहावे लागणार व जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची कधीही सुटका होणे असंभव आहे. देह धारण करावा लागतो तोवर मोक्ष नाही. नरदेह धारण करा, कुठचाही देह धारण करा 84 दशलक्ष योनींमधून, पण ही भोग योनी, अनेक भोग योनी आहेत, पण मनुष्य योनी जी आहे तो नरदेह धारण केल्यानंतर मोक्ष प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करू शकतो. परंतु आपली शास्त्रे छाती ठोकपणे सांगतात की घाबरून जाण्याचे कारण नाही. जर जीवात्म्याने निश्चय केला तर या जीवन काळातच संचित कर्माचे सर्व पर्वतप्राय साठे नष्ट करता येतील. परिपक्व व्हायच्या अगोदर, परिपक्व झाले तर ते प्रारब्ध रूपाने भोगायला लागणारच आहे, पण ते परिपक्व व्हायच्या अगोदर काय, तर ते साठे आपण नष्ट करू शकतो. काय म्हटलंय, आपली शास्त्रे छाती ठोकपणे सांगतात की घाबरून जाण्याचे कारण नाही. जर जीवात्म्याने निश्चय केला, निश्चय करणं गरजेचं आहे, तर या जीवन काळात, या आत्ताच्या जीवनातच संचित कर्माचे सर्व पर्वतप्राय साठे नष्ट करता येतील. ते बघून संपवणे अशक्य, म्हणून ते नष्ट करण्याचा एकमेव उपाय म्हणजे ते सर्व पर्वत जाळून भस्म करणे. असे भस्म करण्यासाठी ज्या अग्नीचा उपयोग करायचा त्याचे नाव ज्ञानाग्नी. ज्ञानाचा अग्नी पेटवणे गरजेचं आहे. आता हे संचित जे आहे परिपक्व होऊन फळ देण्यास प्रारब्ध रूपाने तयार झालेले नाही, तर आपल्याला या जीवन काळातच ते संचित कर्माचे पर्वतप्राय साठे, पर्वतासारखे साठे नष्ट करून टाकू शकतो आपण. ते भोगून संपवणं अशक्य आहे, कारण ते अनेक जन्म घ्यावे लागतील. मग ते नष्ट करणे गरजेचं आहे. म्हणून ते नष्ट करण्याचा एकमेव उपाय काय आहे, ते सर्व पर्वत जाळून भस्म करणे. मग ते भस्म करण्यासाठी काय लागणार, एक अग्नी लागणार, एका अग्नीचा उपयोग करावा लागणार.
तो अग्नी, त्याचं नाव आहे ज्ञानाग्नी. आता वर सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाद्वारे सर्व क्रियमाण कर्म नियंत्रित करता येतात. क्रियमाण कर्म आपल्याला नियंत्रित करता येतात, ते स्वातंत्र्य आपल्याला आहे. भक्ती योगाद्वारे सर्व प्रारब्ध कर्म भोगून संपवता येतात. आता आपण या गोष्टी काय काय शिकलो? आपल्याला आता जे क्रियमाण कर्म आपण करत आहोत त्यावर आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण स्वातंत्र्याने काय करावं, काय किती करावं, कसं करावं हे सगळं आपण नियंत्रित करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आणि भक्ती योगाद्वारे प्रारब्ध आहे ते भोगावंच लागणार आहे. ते परिपक्व होऊन संचित कर्म परिपक्व झालंय आणि प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगायला समोर उभं ठाकलंच आहे. तर तेव्हा काय, तर भक्ती योगाद्वारे भक्ती करायची आणि ते प्रारब्ध कर्म भोगून संपवण्यास सक्षम व्हायचं. सहनशक्ती वाढेल. मी आपण गेल्या गुरुवारी हे शिकलेलो आहे की आपली मानसशक्ती जी आहे ती प्रबळ होणार. कशासाठी? तर हे प्रारब्ध भोग जे भोगायचेच आहेत, भोगल्याशिवाय त्यातून सुटका नाही, ते भोगण्यास आपण सबळ होऊ. त्यापासून परावृत्त न होता प्रवृत्त व्हायचं ते भोगण्यासाठी. आणि ते भक्ती योगाद्वारे आपल्याला सहज भोगून संपवता येतं. मग आता तिसरी गोष्ट आज आपल्याला शिकायची. याचप्रमाणे ज्ञान योगाद्वारे, भक्ती योगाद्वारे प्रारब्ध कर्म संपवायचे. ज्ञान योगाद्वारे अनादिकालापासून जन्मजन्मांतरी साठलेले सर्व संचित कर्म जे आहे ते ज्ञानाग्नीने भस्म करून टाकता येतात. अशा रीतीने कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. पहिला कर्मयोग म्हणजे क्रियमाण कर्म, नंतर भक्तियोग म्हणजे भक्तीने प्रारब्ध कर्म, आणि ज्ञानयोग आणि संचित कर्म भोगून संपवायची नाहीत. संचित कर्म भस्म करून टाकायचे आहेत, म्हणजे पुन्हा 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 जन्म घ्यायची गरज लागणार नाही. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, यातून मुक्ती घ्यायची. कशी घ्यायची? तर ज्ञानाग्नी पेटवला पाहिजे आपल्या हात. तर अशा रीतीने कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांच्याकरवी प्रत्येक जीवात्मा सर्व क्रियमाण प्रारब्ध व संचित कर्मापासून मुक्त होऊन या जीवन काळात दरम्यान मोक्ष मिळवू शकतो, यात तेळ मात्रही संदेह नाही. फार महत्वाची गोष्ट आज आपण शिकतोय. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आपल्याला जे पाहिजे ते हळूहळू आता मिळण्याची वेळ जवळ येत चालली आहे. काय आहे की आपण कर्म करतो आहे आता, ते आपल्याला स्वातंत्र्य आहे. मग त्याच्यासाठी त्याला म्हटलंय कर्मयोग. नंतर भक्ती योगाने आपण काय, प्रारब्ध कर्म भोगण्यास सबळ होतो, आणि ज्ञान योगाने संचित कर्माचा साठा प्रारब्ध रूपाने भोगण्यापूर्वीच तो परिपक्व होण्याच्या अगोदरच जाळून खाक करण्यासाठी ज्ञानयोग. तर भगवान गीतेत स्पष्ट आश्वासन देतात की यथेंधासी संमिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्निम सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुना, प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्टानं भस्म करून टाकतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्म बंधनाचे भस्म करून टाकतो. भगवान कृष्णाने, भगवंताने इथे व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की ज्ञान योग किती महत्वाचं. ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे, ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला सगळ्या गोष्टी कळल्यानंतर त्याने केलेल्या कर्माचा संचय संपून जातो, भस्म होऊन जातो. यथेंदासी संमिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्निम सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुना, प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्टानं म्हणजे लाकूड, काष्ट म्हणजे लाकूड, काष्टानं भस्म करून टाकतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी जो आहे तो सर्व कर्मबंधनाचे भस्म करून टाकतो. ज्याप्रमाणे एकदा होडी पेटवली की त्यात ओली, सुकी, बारीक, जाड, सरळ, वाकडी अशी सर्व प्रकारची लाकडे जळून राख होऊन जातात, त्याप्रमाणे एकदा ज्ञानाग्नी प्रकट झाला की त्यात सर्व शुभ अशुभ क्रियमाण प्रारब्ध व संचित कर्म भस्मीभूत होऊन जातात आणि जीवात्मा मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो, होतो. म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून त्याची कायमची मुक्तता होते. किती छान आहे पहा. म्हणजे आपल्याला काय करायचंय? ज्ञान. म्हणून मी सांगितलं
आपला अखिल नाथस्वामी भक्त परिवार किंवा आपली जी धर्मदाय संस्था आहे श्री स्वामी समर्थ गृहमठ श्री क्षेत्र कांदिवली चारकोप मुंबई ही धर्मदाय संस्था आहे. तर या संस्थेचं किंवा मी माझं सुद्धा एक कार्य समजतो की जास्तीत जास्त ज्ञानाग्नी प्रत्येकाच्या आत प्रज्वलित करायचं आपल्याला. जितकं ज्ञान देता येईल तितकं द्यायचं आहे. ज्याला भूक लागली त्याला अन्न हवंय, ज्याला तहान लागली त्यांना पाणी हवंय. या सर्व गोष्टी ज्याला ज्या ज्या धनाची वगैरे अपेक्षा असेल, ज्या ज्या पद्धतीचं दान करता येईल ते करायचंच आहे. पण सर्वश्रेष्ठ दान हे ज्ञानदान आहे. हा ज्ञानाग्नी प्रत्येकाच्या आत पेटवण्याचं आपलं मुख्य कार्य आहे. तेच आपल्याला पुढे पुढे घेऊन जायचंय. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो की या गोष्टी आपण प्रवचनात अनेक प्रवचनांचे व्हिडिओ आपल्या नाथस्वामी भक्त परिवार या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात. यात एकच गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला पाहता येईल की प्रत्येक वेळेला फक्त ज्ञान देण्याचाच प्रयत्न झालेला आहे. जवळपास 190 व्हिडिओज आपले या चॅनलवर आहेत. पण आपण त्याचा अभ्यास करत नाही. आपण फक्त एकदा पाहिले ते तरीही आपल्याला अनेक गोष्टींची उकल होईल. बऱ्याचशा समस्या संकट आपली लीलया दूर होऊ शकतील. इतकं सर्व प्रकारचं ज्ञान देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आणि प्रत्येकाच्या आत असलेला अग्नी जो आहे जठराग्नी तो अन्नदानाने आपण शमवू शकतो. पण ज्ञानाग्नी पेटवणं आणि तो पेटल्यानंतर त्याला हवं असलेलं त्या ज्ञानाच्या आहुत्या त्या आपण देतो आहोत. त्या स्वीकार करण्यासाठी हे जे काही प्रवचनाचे धडे चालू आहेत हे घरबसल्या तुम्हाला पाहता येतात. आणि तुम्ही जसे पाहतात तसे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुमच्या हातून घडलं तर हाच प्रत्येकाच्या आतला ज्ञानाग्नी आपण चेतवू शकतो, प्रज्वलित करू शकतो. तर हे अग्नी हा ज्ञानाग्नी किती महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे एकदा होळी पेटवली की त्यात ओली सुकी सगळ्या प्रकारची वाकडी तिकडी कशी आकाराची जाड सरळ मोठी छोटी सगळी लाकडं जळून राख होतात. त्याचप्रमाणे एकदा ज्ञानाग्नी प्रकट झाला की त्यात सर्व शुभ अशुभ क्रियमाण प्रारब्ध संचित कर्म भस्मीभूत होऊन जीवात्मा मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून त्याची कायमची मुक्तता होते. तर अर्जुनाला सांगितले की प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्टांना भस्म करून टाकतो तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्म बंधनाचे भस्म करून टाकतो. मग क्रियमाण कर्म ज्ञानाग्नीमुळे ज्ञान मिळाल्यामुळे कसं कर्म करायचं ते सुद्धा आपल्याला समजतं. ज्ञान मिळाल्यामुळे येणारी जी प्रारब्ध रूपी संकट आहेत प्रारब्धाने येणार ती कशी भोगून सारायची हे सुद्धा ज्ञानाने मिळणार. आणि संचितात परिपक्व न झालेली प्रारब्ध रूपाने भोगायला तयार न झालेली जी संचित कर्म आहेत ती ज्ञान मिळाल्यानेच कशी भस्म करून टाकायची हे फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीत ज्ञानच महत्वाचं आहे. म्हणून आपलं हे महत्वाचं कार्य आहे. आपण जे समाजात कार्य करतो आहोत हे जे प्रवचनाद्वारे चाललं आहे हे फक्त ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आहे. हा अग्नी प्रत्येकाच्या आतमध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. पण एकदा प्रज्वलित झाल्याने अनेक ज्ञानारूपी त्याला आहुत्या लागणार. त्या आहुत्या सुद्धा देण्यासाठी ज्ञान मिळालंय आता आम्हाला यापुढे काही पाहण्याची वाचण्याची अभ्यास करण्याची गरज नाही असं नाही. प्रत्येक वेळेला तो अग्नी प्रज्वलित होण्यासाठी त्याच्यात आहुत्या या देतच राहिल्या पाहिजे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी या गोष्टी आपल्याला समजतायत. पहा किती छान आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर खऱ्या अर्थाने जागृती होण्याचा दिवस. जागृत होई आत्मया रामा आपल्याला भगवंत सांगतात या पौर्णिमेच्या दिवशी. कोजागिरी म्हणजे काय तर आपल्याला जागृत होण्यासाठी
देणारी हा काय भगवंताची. 9 दिवस आपण देवीचे केल्यानंतर ही पौर्णिमा आली. या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हटलाय. तर रात्री आपण जागरण करून छानपैकी नामस्मरण करू आणि पूर्ण चंद्र असतो त्या चंद्राचं दर्शन घेतो आपण. चंद्रापासून मिळणाऱ्या अनेक ऊर्जा, अनेक शक्ती आपल्यात प्रविष्ट व्हाव्यात, आपल्याला मिळाव्यात, यासाठी कामना करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी एकमेव असा एक दिवस मानला जातो की ज्या दिवशी रात्री आपण जागरण करून, नामस्मरण करून, देवीचं जागरण करून अशा पद्धतीने सतत ज्ञान संवर्धनीत आपण राहिलो तर आपली ही सर्व प्रकारची कर्म जळून भस्मसात होऊ शकतात. संचित कर्म असो, क्रियमाण कर्म सुधारण्याचे असो, प्रारब्ध कर्म भोगण्याचे, सगळी काही ज्ञान मिळवण्याचा आजचा दिवस आहे. आणि याच दिवशी हे 3 योग आपल्याला कळलेत की कर्मयोग म्हणजे काय, भक्तियोग म्हणजे काय आणि ज्ञानयोग म्हणजे काय. हे 3ही योग महत्वाचे आहेत. कर्म केलंच पाहिजे, भक्ती सुद्धा गरजेची आहे आणि ज्ञान हे महत्वाचं आहे. तर आता हा ज्ञानाग्नी प्रकट कसा होतो, आपल्याला कसं कळणार की प्रकट झालाय किंवा होतो कसा, हा प्रश्न प्रत्येकाचा असतो. तर जीव स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरलेला आहे. आपल्याला माहीतच नाही आहे आपलं खरं स्वरूप काय. आपल्याला मिळालेलं जे बाह्य शरीर आहे तेच आपलं स्वरूप आहे असं आपण समजून चालतो. पण हे शरीर जे मिळालेलं आहे त्या भूतलावर आल्यावर आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी जे प्रयत्न करण्याचं एक साधन आहे, हे साधन म्हणून मिळालेलं आहे. हेच संवर्धन करण्यात आपलं आयुष्य जातं आणि हेच आपलं अस्तित्व आपण मानतो. पण आपलं खरं आत्म्याचं अस्तित्व आपल्याला माहित नाहीये. जीव स्वतःच्या मूळ स्वरूपाला हा जीवात्मा विसरलेला आहे. जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. म्हणजे प्रत्येक प्रवचनात तुम्हाला हे पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल. आपण परमात्म्याचे अंश स्वरूप आहोत म्हणून आपल्याला परम आत्म्याचा आत्मस्वरूप प्राप्त झाले. आपण आत्मा आहोत, जीवात्मा आहोत. तो शिवात्मा आहे, आपण आत्मा आहोत. तर जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. ब्रह्म कसा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद, सत्य आनंद, सत्य सुद्धा आहे आणि आनंद आहे जे चित्तामध्ये आहे, सच्चित आनंद. तर तो असा सच्चित आनंद ब्रह्म आहे, परंतु जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचं स्मरण नाही, म्हणून तो जन्म मरणाच्या चक्रात सापडला आहे. भगवान गीतेत पुढे काय सांगतात पहा, ममेवाशो जीवलोके जीवभूतः सनातनः. ममेवाशो जीवलोके जीवभूतः सनातनः. जीव हा ब्रह्माचा अंश आणि मुक्त सुद्धा आहे. तसा असूनही मायेच्या प्रभावाने स्वतःला बद्ध आणि विनाशी मानतो. स्वतःला बांधून घेतलाय, बंधनात अडकवून घेतलेला आहे. तो मुक्त आहे खऱ्या अर्थाने जीवात्मा असला तरी, कारण तो शिवात्म्याचा परमात्म्याचा अंश आहे. तो ब्रह्माचा अंश आहे, तो मुक्त आहे, त्याला माहिती आहे. पण ती मायेमुळे, त्या मायेच्या प्रभावामुळे तो स्वतःला बद्ध विनाशी मानतो. विनाशी आणि खरंच स्वतःचा विनाश ओढवून घेतो. जीवाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची यथार्थ जाणीव होणे याचेच नाव ज्ञान. ज्ञानाग्नी म्हणजे काय, ज्ञान मिळणं म्हणजे काय. मला ह्या गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे, मला त्या गोष्टीचं, मला सगळं जाणून घ्यायचंय, मला जास्तीत जास्त जाणून घेण्याची इच्छा आहे, असे अनेक लोक आपण पाहतो. पण ते ज्ञान म्हणजे काय, सगळ्याची माहिती असणं म्हणजे ज्ञान आहे का, तर नाही. इथे ज्ञानाचा खरा अर्थ आपल्याला मिळतोय पहा. जीवाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची यथार्थ जाणीव होणे याचं नाव ज्ञान. आणि असे ज्ञान होता क्षणीच त्याची सर्व संचित कर्म जळून भस्म होतात. आपण खरे कोण आहोत, आपण कशासाठी जन्म घेतला आहे, त्या आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला जाणीव होणं याचं नाव ज्ञान. माहिती होणं, बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो, हे भौतिक स्वरूपाचं ज्ञान आहे. आंतरिक ज्ञान ज्याला पारमार्थिक, परमार्थाचं, पारमार्थिक म्हणजे काय, परम अर्थ, अर्थ म्हणजे अर्थाच्याही पलीकडे परम अर्थ आहे. त्या परम अर्थाचे पारमार्थिक जे ज्ञान
आत्मस्वरूपाचं ज्ञान, आंतरिक ज्ञान हे फार महत्वाचं आहे. त्याचंच नाव आहे ज्ञान. आणि असे ज्ञान होता क्षणी त्याची सर्व संचित कर्म जळून भस्म होतात, नष्ट होतात. परंतु जीवाला असे स्वस्वरूपाचे ज्ञान होणे ही फार कठीण गोष्ट आहे. अरे बापरे, ही कठीण गोष्ट आहे मानव. होणार कसं? एखादा समर्थ गुरु मिळाला तरच ही गोष्ट शक्य होऊ शकेल. समर्थ गुरु मिळणं गरजेचं आहे. स्वामी समर्थ, आपण स्वामींना स्वामी समर्थ म्हणतो, श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीचा गुरु जो समर्थ आहे असा मिळाला तरच ही गोष्ट शक्य होऊ शकेल. पण आपली साधना इतकी प्रबळ असावी की साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्याशी बोलले पाहिजेत, आपल्या समोर उभे ठाकले पाहिजेत. पण तसं बहुतांशी शक्य नसतं. आपली समजूत आपण करून घेतो की आपली साधना इतकी प्रविष्ट आहे की आम्ही स्वामींशी बोलतो, स्वामींना असं बोललो, स्वामींना तसं बोललो, स्वामी मला सांगतात, स्वामी मला सगळं सांगतात. हो, हे या जीवनात शक्य आहे, अशक्य असं नाही. होतही, मी याला नाकारत नाही, पण हे प्रत्येकाला शक्य आहे का? तर नाही. मग या हे लोकात आल्यावर या जीवना दरम्यान आपल्याला सदेह गुरु मिळणं गरजेचं आहे. ते सुद्धा प्रारब्धात असावं लागतं. प्रारब्धात असल्याशिवाय गुरुची भेट सुद्धा होत नाही. पण असं जे ज्ञान आहे, जे स्वस्वरूपाला होतं, ही फार कठीण गोष्ट आहे. ज्ञान होणं, स्वस्वरूपाचं ज्ञान होणं. पण एखादा समर्थ गुरु मिळाला तरच ही गोष्ट शक्य होऊ शकेल. एखादा एक सिंहाचा छावा जन्मल्यानंतर लगेचच काही कारणवशात मातेपासून वेगळा पडला, तो एका धनगराला सापडला. एकदा एक सिंहाचा छावा आहे, तो जन्मानंतर लगेचच काही कारणास्तव मातेपासून वेगळा पडला. तो एका धनगराला सापडला. धनगराला त्याची दया आली आणि आपल्या मेंढरांबरोबर त्याने त्याचे पालन पोषण केले. पहा, आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची जाण नाही, तेच समजवण्यासाठी ही गोष्ट आहे. एकदा एका सिंहाचा छावा जन्मला आणि लगेच काही कारणास्तव तो आपल्या मातेपासून, सिंहणीपासून वेगळा पडला. तो एका धनगराला सापडला. धनगराला त्याची दया आली आणि आपल्या मेंढरांबरोबर त्याने त्याचं पालन पोषण सुरू केलं. जरा मोठ्या झाल्यावर ते सिंहाचे पिल्लू मेंढरांच्या कळपाबरोबर हिंडू फिरू लागले. वास्तविक आपण कोण आहोत या ज्ञानाअभावी ते स्वतःला मेंढरूच मानू लागले व इतर मेंढरांबरोबर फिरताना त्यांचे अनुकरण करून बॅ बॅ असा आवाज करू लागले. आपण मेंढरूच आहोत अशी त्याची दृढ भावना झाली. आपली अशीच अवस्था आहे. आपण आपल्या स्वस्वरूपाला ओळखलं नसल्यामुळे सिंहाचे छावे असलो तरी आपण मेंढ्यांप्रमाणे मॅ मॅ करत आपलं आयुष्य जगतो आहोत. तर हे आपल्याला कळणं, आपल्याला कोणीतरी येऊन सांगावं लागणार हो की आपण जे करतोय. एखादा असाच भाव समाधीत अडकलेला भक्त असतो, तो अनेक प्रकारच्या साधना करत असतो, इथून तिथून शिकतो, कोणाचं अनुकरण करतो आणि ते करत असतो तो. पण त्या एका भाव समाधीत, भावनेच्या भरात तो ते करत असतो. पण त्याला माहिती नाही की मी जे काही करतोय, जे काही मी जगतोय, जे काही वागतोय ते योग्य आहे की अयोग्य. तर अशी अवस्था आता या सिंहाच्या छाव्याची झाली. एकदा एक सिंह फिरत फिरत त्या मेंढराच्या कळपाजवळ आला. त्याला पाहताच मेंढ्या पळू लागल्या. त्याबरोबर तो सिंहाचा छावाही ब्या ब्या करत पळू लागला. आपला एक जातबाई कळपाबरोबर पळत आहे पाहून सिंहाला मोठे आश्चर्य वाटले व इतर मेंढरांना सोडून सिंहाने त्या छाव्यालाच पकडले. कारण जसे आपण राहतो आहोत तसेच आपण वागणार, जसे आपल्यावर संस्कार होणार तसंच आपलं वर्तन असणार. ज्या पद्धतीचं आपल्याला ज्ञान मिळणार त्या ज्ञानाप्रमाणे आतापर्यंत आपण जगत आलो. आज आपण ह्या प्रवचनातून, अनेक प्रवचनातून, अनेक पुराणातून, अनेक ग्रंथातून आपण जेव्हा वाचतो किंवा त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण रोज जे जीवन जगतो ते खरं जीवन नाही. तर ज्ञान मिळण्यासाठी असे समर्थ गुरु, मग ते कुठच्याही पद्धतीने मानवरूपी असोत, ग्रंथरूपी असोत किंवा कसेही असोत, ते भेटणं मिळणं फार गरजेचं असतं. तर हा
जो सिंहाचा छावा आहे तो घाबरून गेला, बॅ बॅ करत सिंहाची विनवणी करू लागला. कारण त्या सिंहाने आपलाच एक जातबाई बॅ बॅ करत पळतोय त्यालाच पकडलं. सिंहाचा छावा घाबरून गेला, बॅ बॅ करत सिंहाची विनवणी करू लागला की महाराज मी मेंढराचा बच्चा आहे, माझ्यावर दया करा व मला जीवदान द्या. सिंह त्याला सांगू लागला, बाबा रे तू मेंढरू नाहीस, माझ्याच जातीचा जंगलाचा राजा आहेस, मी तुला कदापि मारणार नाही, माझ्या बरोबर जंगलात चल. पण त्या छाव्याचा सिंहाच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. तो पुन्हा पुन्हा सिंहाला सांगू लागला की मी मेंढरूच आहे, लहानपणापासून या कळपात आहे, मला बरोबर घेऊन जाऊ नका, मला कृपा करून या कळपा बरोबर राहू द्या. आपली अशीच अवस्था आहे बघा, सिंहाच्या छाव्यासारखी. परमात्म्याचं स्वरूप अंश स्वरूप असून सुद्धा आपण काय जीवन जगतो पहा. लाजीरवाणा आहे, खरंच सांगतो, वाईट वाटेल पण हे लाजीरवाणं जीण आहे. आपण राजा आहोत, आपण परमात्मा स्वरूप आहोत, परमात्म्याचेच अंश आहोत. म्हणजे आपण स्वतः मी म्हणजे स्वामी, पण तरी ते स्वामित्व मी हरवून बसलो आहोत. मग असा एक समर्थ गुरु मिळणं गरजेचं आहे. आता त्या छाव्याचा सिंहाच्या बोलण्यावर विश्वास बसेना. तो पुन्हा पुन्हा सिंहाला काय सांगतोय पहा, मी मेंढरूच आहे, लहानपणापासून या कळपात आहे, मला बरोबर घेऊन जाऊ नका, मला कृपा करून या कळपा बरोबर जाऊ द्या. ते मेंढरू नसून सिंहच आहे अशी त्याची खात्री करण्यासाठी सिंह त्याला एका मोठ्या तलावापाशी घेऊन गेला व त्याचे डोके धरून त्याला सांगू लागला, बघ तुझे प्रतिबिंब, तू मेंढरू नाहीस, बे करू नकोस, तुझा चेहरा बघ माझ्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे, तू माझ्यासारखी मोठ्याने डरकाळी मारण्याचा प्रयत्न कर. छावाने आपला चेहरा सिंहासारखाच पाहिला, पण त्याची भीती कमी झाली. बघा, समर्थ गुरु मिळाला, त्याने आरशात म्हणजे पाण्यात प्रतिबिंब दाखवला. तसेच गुरु काय करतात, गुरु हेच करतात. गुरु आपल्या समोर एक आरसा उभा करतात, ज्ञानरूपी आरसा, आणि त्यात आपलं प्रतिबिंब पाहायला लागतात आणि आपल्या स्वस्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी गुरु आपल्या आयुष्यात अवतरतात, पण आपल्या प्रारब्ध भोगानुसार. आता त्या छाव्याची भीती थोडी कमी झाली, मग त्याने प्रयत्न करून सिंहाप्रमाणे मोठ्याने डरकाळी मारली आणि तत्क्षणी त्याची खात्री झाली की तो मेंढर नसून सिंहच आहे, आणि आनंदाने तो सिंहाचा छावा सिंहाबरोबर जंगलात निघून गेला. पहा, त्या मेंढराच्या कळपाकडे त्याने चुकूनही मागे वळून पाहिले नाही. जेव्हा ज्ञान होतं ना, तेव्हा या भौतिक स्वरूप जीवनाचा आपण त्याग करतो. माझ्याकडे येणारे किंवा भक्ती मार्गात येणारे बरेच लोकांना असं वाटतं की यापुढे आपण इतक्या कमी वयात आपण तरुणपणी किंवा लहानपणी आलो आहोत, आपलं आयुष्य आता संपणार, आपल्याला वैराग्य प्राप्त होणार आणि आपण हे सगळं सोडावं लागणार, अशा भ्रामक कल्पनेत राहतात. तसं नाहीये. आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव झाली, आपण रोजचं जीवन थोडंच सोडून देणार आहे. प्रपंच सोडायचाच नाहीये. प्रपंच करता करता परमार्थ साधायचा आहे. परमार्थाचं ज्ञान मिळवणं फार गरजेचं आहे. सूर्यापासून सुटलेले किरण समग्र जगात पसरतात, त्याचप्रमाणे अनादिकालापासून जीव पण ब्रह्मापासून वेगळा झालेला आहे. सूर्याची किरण सूर्यापासून बाहेर जगात पसरतात, त्याचप्रमाणे अनादिकालापासून, फार पूर्वीपासून पृथ्वीची किंवा ब्रह्मांडाची निर्मिती होण्याच्या अगोदरपासून जीव हा ब्रह्मापासून वेगळा झालाय. ढगातून पडणारे पाणी सुरुवातीला अगदी शुद्ध असते, परंतु आकाशातून जमिनीवर पडेपर्यंत त्यात निरनिराळे वायू मिसळतात. पृथ्वीवर पडल्यानंतर धूळ, माती, इतर घाण यामुळे ते पाणी पहिल्यासारखे शुद्ध राहत नाही. नंतर ते जेव्हा नदी रूपाने वाहू लागते तेव्हा त्यात अनेक क्षार व अन्य मलिन तत्वे मिसळतात. असे होता होता समुद्रात मिळाल्यानंतर खारट बनून जाते ते पाणी. नंतर पुन्हा सूर्याच्या प्रखर किरणाने त्याचे बाष्पीभवन होऊन त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होऊन त्याला ढगाचे रूप प्राप्त होते. अशा तऱ्हेने ते पुन्हा आपल्या मूळ शुद्ध स्वरूपात जाते. बरोबर याचप्रमाणे जीव आपल्या ब्रह्मस्वरूपातून वेगळा पडून मायेच्या संपर्काने अज्ञानवश मलिनता प्राप्त करता झाला आहे. पहा, ही सगळी पाण्याची
पाण्याचं उदाहरण दिलं याच्यासाठी की जीवात्म्याचं सुद्धा असंच झालेलं आहे. तो परब्रह्मापासूनच निघालेला आहे, शुद्ध जीव. पण नंतर आयुष्यात अनेक जन्म घेता घेता, अनादी कालापासून अनेक जन्म घेता घेता अनेक मलिन गोष्टी त्याला लागत 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 आजची त्याची ही अवस्था झालेली आहे. पण ते समुद्रात क्षार रूपी झालेलं पाणी म्हणजे आत्ताच आपलं जीवन, जे आपण भवसागरात जगतो आहोत, त्याला पुन्हा सूर्यरूपी गुरुचं तेज मिळाल्याने पुन्हा बाष्पीभवन होऊन ते ढगात जाऊन मिळणार आणि आपलं पुन्हा अशुद्ध स्वरूप प्राप्त होणार. हीच खरी प्रक्रिया आहे आणि हेच गुरुतत्व आपल्याला शिकवतं आणि सांगतं. फार महत्वाची गोष्ट आहे. तर हेच गोसावी तुलसीदास रामायणात सत्य जे आहे ते एकाच वेळी स्पष्ट करतात. भूमी परत भा डाबर पाणी, जिमी जीवही माया लपटानी. आता वरील गोष्टीत ते आपण सांगितलंय, सिंहाप्रमाणेच कोणी समर्थ गुरु सिंहाच्या छाव्यारूपी जीवात्म्याला भेटला तरच त्याला आपल्या मूळ अस्सल स्वरूपाचे ज्ञान होईल आणि तरच तो आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होईल. सिंहासारखा समर्थ गुरु जसं त्या छाव्याला मिळाला. भूमी परत भा डाबर पाणी, जेमी जीवही माया लपटानी. तेच जे सांगितलंय, पाणी समुद्रात मिळेपर्यंत जी सगळी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया घडता घडता ढगातून पडणारं पाणी ढगातून जमिनीवर येईपर्यंत अनेक वायू त्यात मिसळतात. जमिनीवर आल्यानंतर घाण कचरा धूळ, नंतर नदीमध्ये अनेक प्रवाहात अनेक गोष्टी त्यात मिसळतात आणि शेवटी समुद्रात जाऊन ते खारट बनतं, पुन्हा बाष्पीभवन होतं. तर इथे तेच सांगितलेलं आहे, सिंहाप्रमाणे कोणी समर्थ गुरु सिंहाच्या छाव्यारूपी जीवात्म्याला भेटला तरच त्याला आपल्या मूळ अस्सल स्वरूपाचं ज्ञान होईल आणि तरच तो आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होईल. येथे जीवात्म्याला काही निराळे बनायचं नाहीये. जीवात्म्याला काही निराळं बनायचं नाही, घाबरायची गरज नाही. आपण घाबरून जातो की अरे बापरे, आपल्याला आयुष्य सोडावं लागेल की काय, आपल्याला असलेलं जीवन सोडावं, नोकरी धंदा सगळं सोडावं लागेल का? नाही, आपल्याला काही निराळं बनायचं नाही. केवळ अज्ञात वशात आपण जे नाही ते आहो अशी आपली जी भावना, ती जाऊन स्वस्वरूपाचं ज्ञान होणं आहे. मेंढरापासून सिंह बनला नाही, केवळ आपण मेंढरू आहोत हे त्याचे अज्ञान पटल दूर झालंय. अज्ञानाचं पटल आहे ते दूर झालंय आणि त्याला आपल्या खऱ्या स्वस्वरूपाची जाणीव झाली. आपण अज्ञ, अल्प, विनाशी जीव नसून सच्चित आनंद स्वरूप आहोत. आपण तसे नाहीत. कसे नाहीत? आपण अज्ञ नाही, आपण अल्प नाही, आपण विनाशी जीव नाही, आपण सच्चित आनंद स्वरूप ब्रह्मांडाचे अंश स्वरूप आहोत. ही जीवात्म्याची खात्री झाली ना की तो आपोआपच अहम ब्रह्मास्मी अशी सिंह गर्जना करेल. फार महत्वाच्या गोष्टी आहेत की कसं ज्ञान आपल्याला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू शकतं. जेव्हा मीच ब्रह्माचा अंश स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, हे जेव्हा जीवात्म्याला कळतं ना, आपण मेंढरू आहोत हे त्याचं अज्ञान पटल जे दूर होतं आणि त्याला स्वस्वरूपाची जाणीव होते. आपण अज्ञ, अल्प, विनाशी जीव नसून सच्चित सुख आनंद स्वरूप ब्रह्मांडाचे अंश स्वरूप जीवात्म्या आहोत, ही खात्री झाली की आपोआप आपल्याला अहम ब्रह्मास्मी अशी अवस्था प्राप्त होते. पण समर्थ गुरु मिळणं गरजेचं आहे. अन्यथा अहम ब्रह्मास्मी म्हणून उद्या छाती ठोकपणे सगळीकडे आपण फिरू लागलो तर ते चालणार नाही. ज्ञान मिळवणं फार गरजेचं आहे. ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे. त्याला सुद्धा प्रारब्ध फार महत्वाचं आहे. तर आज आपण जे शिकलो ते फार महत्वाचं आहे. क्रियमाण कर्म, प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म, या तिघांना कशा पद्धतीने आपण संपवू शकतो, जाळून भस्मीभूत करू शकतो, हे अनेक गोष्टीने समजण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात मला माहिती आहे. पण तरी काही गोष्टी समजत नसतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ज्ञानाग्नी पोहोचवण्यासाठी आपलं हे प्रवचनाची जी आपली धडपड चालू आहे, जो ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची जी आमची धडपड चालू आहे,
ती कृपया सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शेअर करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना अनेक स्वामीशीर्वाद. या स्वामीशीर्वादांबरोबर आजचा हा भाग आपण थांबूया. पुढच्या भागात आपल्याला अनेक गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत, कारण संत तुलसीदास सुद्धा रामायणात बरंचसं काही याबद्दल सांगतायत आपल्याला अशा अनेक गोष्टी, पुराणातल्या अनेक गोष्टी संक्षिप्त रूपाने का होईना समजून घ्यायच्या आहेत. सर्वांना अनेक स्वामीशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.